इकडे बघा, हे सगळं वाताचं बाप औषध आहे, निरगुडी किंवा निरगुंडी आपण असं म्हणतो. नाई निरगुंडी माका सब वात रोगो का काका असं म्हटलेलं आहे. म्हणजे ते काका म्हणजे राजेश खन्ना. राजेश खन्ना जसे फिल्म इंडस्ट्रीतले सुपरस्टार होते, तसं हे वाताच्या आजारातला सुपरस्टार औषध आहे निरगुंडी. ज्या लोकांना तळपायांची आग खूप होते त्यांनी या पानांची चटणी करून पायांना लावली की तळपायांची आग कमी होते. तसं ज्यांचं डोकं दुखतं वारंवार, तर त्या पानांची चटणी डोक्यावर लावली की डोकं दुखणं थांबतं. वाताचे जे काय सगळे आजार आहेत, पाठ दुखणं, मान दुखणं, कंबर दुखणं, विशेष करून सायाटिका, तर त्या सायाटिकामध्ये आपण या वनस्पतीच्या रसापासून बनवलेली जी काही SP-OT म्हणून आहे, टॅबलेट SP, तर त्या सायाटिकामध्ये तिचा खूप चांगला गुण आला आहे आत्तापर्यंत. आणि वाताच्या आजारांसाठी आपण या वनस्पतीपासून म्हणजे निरगुडीचा रस, धोत्र्याचा रस, त्याच्यानंतर लसूण, ताक, कटफळ असं जे काय आपण कायाकल्प तेल बनवलं आहे, तर त्या कायाकल्प तेलाचा सुद्धा संधिवातामध्ये, आमवातामध्ये आणि सायाटिकामध्ये खूप चांगला गुण येतो. केसांसाठी ह्या वनस्पतीचा खूप सुंदर गुण आहे. पाव चमचा याच्या पानांची पावडर सकाळ संध्याकाळ खडीसाखर आणि तुपाबरोबर घेतली की केस गळणं थांबतं आणि केसांचा रंग काळा राहतो. झोप येण्यासाठी अर्धा चमचा पावडर रोज रात्री झोपायच्या आधी साजूक तुपाबरोबर घेतली की छान शांत झोप लागते. निरगुडीचा अजून एक खूप मोठा उपयोग आहे. खूप दिवसाच्या आजारपणातून बरं झाल्यानंतर कडू पाण्याने आंघोळ करण्याची एक प्रथा आहे. तर त्या कडू पाण्यामध्ये कडुनिंबाची पानं, वेखंड, सुंठ, ओवा, निरगुडीची पानं अशी याची पुरचुंडी बांधून ती पाण्यामध्ये उकळली जाते आणि त्या पाण्याने आंघोळ केली की अंगातला जो काही मुरलेला ताप, कडकी आहे ती निघून जाते. कांजिण्याचा ताप येऊन गेल्यानंतर सुद्धा अशा पद्धतीने कडू पाण्याने आंघोळ केली की अंगात मुरलेला ताप आणि कडकी जाते.